आज आपण बनवूया दम आलू। त्यासाठी मी बेबी पोटॅटोज धुवून घेतलेले आहे। आपण कुकरमध्ये टाकून एक शिट्टी करून घेऊया। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। 2 टमाटर घेतलेले आहे मसाल्यासाठी, 1 कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता मी हे रफली चॉप करून घेते। हे बघा आपण चॉप करून घेतलेलं आहे। आता आपण एक कढई घेऊया आणि त्यात 1 चम्मच तेल ॲड करून घेऊया आणि कांदा थोडा फ्राय करून घेऊया। ही भाजी झटपट बनते आणि टेस्टलाही खूप छान लागते। आता आपण अद्रक आणि लसूण ॲड करून घेतलेलं आहे आणि 2 टमाटर आपण कापून घेतलेले ते ॲड केले, अर्धा चम्मच मीठ टाकून झाकण ठेवून शिजायला ठेवलेलं आहे। हे बघा छानपैकी टमाटर शिजलेलं आहे। आता आपण हे थंड करून घेऊया। आपले बटाटेही शिजलेले आहेत। आपण हे सर्व मसाला मिक्सरमध्ये दळून घेऊया आणि त्यात 1 चम्मच मी बडीशोपही ॲड केलेली आहे। आता आपण हे बेबी पोटॅटो सर्व सोलून घेऊया। थोडीशी बडीशोप ॲड केली की जास्त छान टेस्ट लागते, म्हणून मी मसाल्यामध्ये बडीशोप ॲड केलेली आहे। यात आपण धनेही ॲड करू शकतो। मी धनिया पावडर यूज करणार आहे। हे बघा आपण असे बटाट्यांना होल होल करून घेतलेले आहेत आणि 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्यात सर्व बटाटे टाकून फ्राय करून घेऊया। थोडे गोल्डन ब्राउन झाल्यावर आपण बटाटे काढून घेऊया। हे बघा छानपैकी गोल्डन ब्राउन होत आहे। थोडेसे फ्राय केले की तेलात छान टेस्ट लागते। आपले बेबी पोटॅटोज फ्राय झालेले आहेत। आता आपण याच तेलामध्ये 1 चम्मच जिरा, 2 लवंग आणि अर्धा इंच दालचिनी आणि तेजपत्ता टाकून फ्राय करून घेतलेला आहे आणि आपण दळलेला मसाला यात ॲड करून घेतलेला आहे। आपण मसाला तेलात फ्राय करून घेतलेला आहे म्हणून मसाला तेल सोडत आहे। आता आपण यात 1 चम्मच मीठ, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच हळद ॲड करून घेतलेली आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। यात आपण गरम पाणी टाकणार आहोत, म्हणून मी साईडला गरम पाणी करायला ठेवलेले आहे। आपण नेहमी भाजी बनवताना गरम पाणीच वापरावे, म्हणजे आपल्या भाजीची चव अजून छान लागते। मी 2 ग्लास पाणी ॲड करून घेतलेले आहे। आपण मसाला छान शिजून घेऊया। 2 मिनटं झालेली आहे। यात मी 1 चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच कस्तुरी मेथी ॲड करून घेतलेली आहे। आता आपण सर्व बेबी पोटॅटोज या भाजीमध्ये शिजवून घेऊया। हे बघा आपले बेबी पोटॅटोज मस्तपैकी शिजलेले आहेत। वरतून मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। हे बघा आपली दम आलूची रेसिपी तयार आहे।